हॅलो, हाय, नमस्कार. सर्वांचे मनापासून स्वागत आहे माझ्या गोष्टींमध्ये. तर सकाळ सकाळची सुरुवात झाली हा सुंदर असा सूर्योदय बघून. आमच्या गॅलरीतून हा सूर्योदय किती सुंदर दिसत आहे पहा. सकाळ सकाळचे वातावरणही फार सुंदर वाटते, त्याच्यामुळे मनही अगदी फ्रेश होऊन जाते. खरं तर आम्हाला 6 वाजताच निघायचे होते, पण 6 म्हणता म्हणता 7 कधी वाजले हेच आम्हाला कळाले नाही. तरीसुद्धा आम्ही 7 वाजता जवळपास निघालो आणि काही वेळातच पोहोचणार होतो, कारण भोर येथून जवळ होते आणि भोरच्या जवळच हा रोहिडा किल्ला आहे. सकाळचा प्रवास अगदी छान वाटत होता, कारण सकाळचे वातावरण अगदी फ्रेश होते. आजूबाजूला सगळा निसर्ग अगदी सुंदर दिसत होता, त्यामुळे प्रवासाचा आनंद घेत हा प्रवास चाललेला होता. काही वेळातच आम्ही भोरमध्ये पोहोचलो. तिथे पहिल्यांदा आम्ही नाश्ता करणार होतो, कारण घरातून नाश्ता करून निघालेलो नव्हतं. ऑलरेडीच वेळ झालेला होता, त्यामुळे बाहेरच नाश्ता करायचे असे आमचे ठरले होते. भोरमध्ये एका ठिकाणी थांबलो, जिथे आम्ही नाश्ता केला. नाश्त्यामध्ये मी मोस्टली पोहेच घेते, कारण वेगवेगळ्या ठिकाणच्या पोह्यांची चव ही वेगवेगळी असते असं मला वाटतं. त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणचे पोहे खायला मला फार जास्त आवडतात. आम्ही ज्या ठिकाणी थांबलेलो होतो त्या ठिकाणी भोरमधील जी वेगवेगळी महत्त्वाची स्थाने आहेत त्यांचे फोटो इथे लावलेले होते आणि हे अतिशय सुंदर दिसत होतं. इथे नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. काही वेळातच आम्ही येऊन पोचलो रोहिडा गडाच्या पायथ्याशी. इथे बऱ्यापैकी गर्दी होती, जास्तही गर्दी नव्हती, पण थोडेफार ट्रेकिंगचे ग्रुप असतात ते इथं आलेले होते. आणि हा आहे रोहिडेश्वर किल्ल्याचा जो मॅप आहे तो इथं आपल्याला दाखवलेला आहे. त्यानंतर सुरुवात केली रोहिडा गड चढायला. रोहिडा किमान 800 वर्षे एवढा जुना आहे. यादव काळात 13व्या शतकात याची निर्मिती किंवा डागडुजी झाली असावी. त्यानंतर गडावरचा शिलालेख सांगतो त्याप्रमाणे आदिलशहाच्या ताब्यात हा गड होता. 1656 मध्ये महाराजांनी बांदल देशमुखांच्या ताब्यातून हा गड जिंकला. 1665 मध्ये पुरंदराच्या तहात हा गड त्यांनी मुघलांना दिला. 1665 ते 1670 मध्ये आलटून पालटून मुघल, मराठे आणि आदिलशाहीचा ताबा या गडावर राहिला. 1670 नंतर 1689 हे 1 वर्ष वगळता गड मराठ्यांच्याच ताब्यात होता. 1700 पासून भोर प्रांत शंकराजी नारायण यांच्याकडे होता आणि रोहिडा भोर प्रांत व नंतर भोर संस्थानमध्ये विलीन होईपर्यंत संस्थानाच्याच नियंत्रणात होता. सकाळ सकाळी चढत असल्यामुळे एवढा उन्हाचा चटका काही लागत नव्हता. हळूहळू करून आम्ही हा गड चढत होतो. वर जाताना फारच छान वाटत होते, त्यात निसर्गाचं सानिध्यात तर खूपच भारी वाटत होते. बघता बघता सगळी वाट पार करून आम्ही गणेश दरवाजाजवळ पोहोचलो आणि आतमध्ये प्रवेश केला. भौगोलिकदृष्ट्या हा गड सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून बाजूला असलेल्या एका डोंगरावर वसला आहे. समुद्रसपाटीपासून 1083 मीटर आणि पायथ्यापासून 345 मीटर इतकी गडाची उंची आहे. पुण्याच्या नैऋत्येस 70 किलोमीटर आणि गाडीने 1.5 तास अंतरावर भोरजवळ हा गड वसला आहे. गडावर जाण्यास साधारणपणे 1 ते 1.5 तास लागतो. गडावर यायला 2 प्रमुख वाटा आहेत, एक बाजारवाडीकडून आणि एक चिखलावडेकडून. गडाच्या 3ऱ्या द्वारावर फारसी आणि मराठीत शिलालेख आहेत.
गडाचे बुरुज, तटबंदीत द्वार या सगळ्याची रचना संरक्षणदृष्ट्या उत्तम अशी आहे. गडास एकूण 7 बुरुज आहेत. शिरवले, पाटणे, दामगुडे, वाघजाई, फत्ते, सर्जा बुरुज आणि सदरेचा बुरुज हे एकूण 7 बुरुज आपल्याला इथे पाहायला मिळतात. जात आहे मुसळ म्हणतात ना ह्याला, हा मुसळ मुसळ. या किल्ल्यावर बऱ्यापैकी वृक्षारोपणही केलेलं आहे. आजूबाजूला भरपूर झाडंही दिसतात. हा आहे चुन्याचा घाणा. इथे माहिती सुद्धा दिली जात होती, ती उभं राहून आम्ही ऐकली. The diameter of the wheel is 39 inches and it is 12 inches wide. The track is 12 feet in diameter. Primary study reveals the weight of wheel to be approximately 4,000 kilograms. However, it's just an estimate and precise study is needed for accuracy. The limestone prepared here was being used for construction of fort walls, bastions and other buildings on fort. Natural availability and properties of limestone
were primary reasons that it was used in construction during that time. Natural limestone was put through some processing and heated in a furnace to get the powder. The powder was then mixed with water, jaggery, fine sand and other natural ingredients like some seeds, rice, etc. and grinded in this limestone mixer to create a uniform paste. This paste had properties of solidifying slowly, so it resulted in less cracks once used in construction. It also provides insulation from heat, so causing internal cooling of rooms. Along with this Rohida fort, similar limestone mixers exist on Tikona, Kinzalgarh, Vasantgarh. कसं आहे वसंतगडवर पण आहे This म्हटलं का limestone नाही मी mixer, two mixers on Kinzalgarh and one from Tikona have almost exact same dimensions. The product created with these mixers is so tough that the construction has survived for almost 4 centuries. One great example of its strength is visible in Sindhudurga, a sea fort built more than 350 years ago. The huge stones of the fort walls and bastions are eroded by the impact of sea waves, but the limestone still protrudes and holds its position in the way it was built. The mixer on Vasantgarh was resurrected in the year 2021 to create limestone using the mixer. This audio unit is courtesy of Sri Shivdurga Samvardhan Samstha NGO from Pune. Conservation work requires monetary contributions. You can send your contribution on the NGO QR code. For more information, please refer to the information brochure in temple. Thank you. ही माहिती ऐकल्यानंतर आम्ही पुढे जायला निघालो. प्रत्येक बुरुजावरून समोर एक वेगळा गड दिसतो. 3 मजली शिरवले बुरुज आणि ध्वनी परावर्तित करू शकणाऱ्या वाघजाई बुरुजाचे बांधकाम तत्कालीन प्रगत स्थापत्य अभियांत्रिकीची साक्ष देतात. गडावर 13 पाण्याच्या टाक्या आहेत. गडावर 12ही महिने पाणी असतं. अंधार टाक्यातील नैसर्गिकरित्या शुद्ध झालेले पाणी आजही पिण्यासाठी वापरले जाते. सोळाशे 56 मध्ये महाराजांनी रोहिडा गडावर हल्ला केला आणि गड जिंकला. असे म्हणतात की हा हल्ला होण्याआधी महाराजांचे गुप्तहेर गडावर कामगार म्हणून दाखल झाले होते आणि गडाची बित्त बातमी महाराजांना पुरवत होते. महाराजांनी बांदल देशमुखांना स्वराज्यात सामील होण्यास सांगितले, परंतु बांदलांनी ते नाकारले. त्यामुळे महाराजांनी गडावर हल्ला केला. असे म्हणतात की बाजीप्रभू आणि महाराजांची लढाई झाली, मात्र महाराजांनी बाजीप्रभूंचे मन वळते केले. त्यामुळे बाजी आणि बांदल सेना स्वराज्यात दाखल झाली. असेही म्हणतात की गडाच्या वाघजाई बुरुजाच्या बाजूला कड्यावर अजूनही ते दगड आहेत, ज्यावरून महाराज आणि मावळे हल्ल्याच्या वेळी गडावर दाखल झाले. गडावर हल्ला त्याच बाजूने होणे तार्किक आहे, कारण तोच भाग त्यावेळी स्वराज्यात होता. महाराज आणि बाजीप्रभू यांच्या मैत्रीचा रोहिडा हा एकमेव साक्षीदार आता उरला आहे.
सगळा गड फिरून झाल्यानंतर आम्ही येथे आलो जिथे गड संवर्धनाचे कार्य चालू होते. यांनी काही व्हिडिओ क्लिपसुद्धा तयार केलेल्या आहेत ज्या या रोहिडा किल्ल्यासंबंधित आहेत. थोडा वेळ देऊन आम्ही या सगळ्या व्हिडिओ क्लिपसुद्धा पाहिल्या. या गडासंबंधीचे व्हिडिओ पाहिल्यानंतर काही वेळ तिथेच थांबलो आणि थोड्या वेळानंतर विश्रांती घेतल्यानंतर गड उतरायला सुरुवात केली. खरंच या गडावर येऊन खूप छान वाटले. इथली माहिती जी आहे ती सुद्धा सगळी मिळाली, त्यामुळे तर अजूनच छान वाटले. गड फिरून फिरून आता खूप जास्त भूक लागलेली होती, त्यामुळे गड उतरल्यावर आता पहिल्यांदा जेवायचे असे ठरवले. तर यावेळी आम्ही जायचे ठरवले हॉटेल तावजीमध्ये. तर हे हॉटेल आहे सातारा पुणे हायवेवर. तुम्ही हे हॉटेल नक्की ट्राय करू शकता. आम्हालाही इथले जेवण प्रचंड आवडले. तुम्ही सुद्धा या गडाला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.